आज आपण बनवणार आहोत खारी. घरच्या घरी खारी कशी बनवली जाते ते तुम्हाला आज एकदम सोप्या पद्धतीने आणि टिप्ससहित सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे फक्त 3 साहित्य: मैदा, खारीचं तूप. याला मार्जिन किंवा पप खारी कप मार्क असं म्हणतात. हे कुठेही तुम्हाला बेकरीमध्ये तिथे बेकरीचं सामान भेटतं किंवा क्राफ्ट मार्केटला तुम्हाला सहज उपलब्ध होईल. 200 ग्रामचं पॅकेट ही तुम्हाला अर्धा किलोचं पॅकेट आहे. 200 ग्रामचं पण भेटतं. तर अर्धा किलोचं तुम्हाला 160 रुपयांमध्ये क्राफ्ट मार्केटला भेटेल. क्राफ्ट मार्केटमध्ये 2 स्टोर आहे तिकडं, ते भेटेल. तर आज आपण खारी त्यासाठी लागणारं साहित्य ही मार्गारीन तूप, मैदा, तेल आणि मीठ आणि पाणी. तर सर्वात पहिलं आपण दोन चमचे मैदा, 2 कप मैदा, रेग्युलर जो कप आपला चहाचा असतो ना तो, त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल. फक्त शेंगदाणा तेल किंवा राईचं वगैरे वापरू नका. जे आपलं रेग्युलर तेल असतं बिनवासाचं ते वापरायचं. त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. ते सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये पीठ मिक्स करताना आपण थंड पाणी, जितकं थंड पाणी असेल तेवढे तुमच्या खारीचे पारी छान सुटेल. आपण थोडं थोडं पाणी टाकून ते चांगले 5 ते 10 मिनटं मळून घेणार आहोत. खारी बनवायला खूप सोपी असते. फक्त त्याचे टिप्स आणि जे काही त्याच्यातले बारकावे आहेत ते जर तुम्ही लक्षात घेतलं तर एकदम अगदी बेकरीसारखी खारी तुम्ही घरी बनवू शकता. थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळायचं. आणि जेवढं तुम्ही थंड पाणी घ्याल ना तेवढं तुमचं खारीची पारी म्हणजे त्याचे जे पापडी जे असतात ना ते सहज निघतील. दोनशे ग्राम थोडं थोडं पाणी टाकून पीठ अगदी स्मूथ मळून घ्यायचं. एवढं पीठ मळायला मला पूर्ण एक कप पाणी लागलेलं आहे. मी ग्लास घेतलं होतं ते ग्लास 300 ml असतं. तर मला कमीत कमी 100 ते 150 ml पाणी लागलं आहे. हे आता मी जितकं तुम्ही पीठ चांगलं मळाल तेवढी खारी तुमची खुसखुशीत होईल. एकदम पातळ पण पीठ मळायचं नाही आणि एकदम घट्ट पण नाही. असं मीडियम जसं आपण चपात्या करतो ना त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं.
पाणी एकदम घालू नका, नाही तर पीठ पातळ झालं तर खारी बरोबर त्याचे पदर सुटणार नाहीत. सर्व तुम्ही बरोबर टिप्स बघितल्या तर तुम्हाला तुमचीसुद्धा खारी बेकरीपेक्षा पण छान बनेल. मी 2 कपामध्ये नाहीतरी परतभर खाली होईल. हे बघा, आपण पीठ किती स्मूथ मळलं आहे. आता याला आपण 10 मिनटं असं झाकून ठेवू. आपण बनवत आहोत खारी. मगाशी आपण हे पीठ मळून ठेवलं होतं, त्याला 10 मिनटं झाली आणि ते आपण आता लाटायला घेऊया. 10 मिनटं याला रेस्ट केलं, आपण रेस्ट करायला ठेवलं होतं. चपाती आपण सगळीकडून सारख्या प्रमाणात लाटून घ्यायची, नाही तर काही पातळ होतील, काही जाड होतील. माझ्याकडं मोठं पोळपट आहे म्हणून मी त्याच्यावर केलं. तुमच्याकडं नसेल तर तुम्ही प्लॅटफॉर्मवर, आणि ज्या कपानं आपण पीठ घेतलं ते 1 कप भरून मी हे घेतलं खारीचं माजरेन पूर्ण भरून. 200 ग्राम अंदाजाने मी 2 कप घेतलं पीठ. 200 ग्राम मैदा आणि 100 ग्राम तूप. डालडा वगैरे वापरायचं नाही, जे खारीचं तूप असतं ना तेच घ्यायचं, नाहीतर तुमचे खारीचे पापरुजे सुटणार नाहीत. पीठ थोडंसं पातळ झालं त्यामुळे हे चिटकत नाही, ते असं ठेवायचं. सगळीकडे असं ठेवून घ्यायचं पोळीवर. सगळीकडे असं बरोबर पसरवून घ्यायचं. पाऊण कप तूप मी याला लावून घेतलं आहे. डालडा किंवा दुसरं कोणतंही तूप वापरू, फक्त खारीचं तूप येतं ना तेच वापरा, नाहीतर ते खारीचे पापरुजे असे त्याचा पर खुलणार नाही. बघा, मी सगळीकडून असं बरोबर पसरवून घेतलं. आता आपण याची घडी घालणार आहोत. सगळीकडनं असं बरोबर पसरवून घेतलं. परत मी वरून थोडंसं माजरीन लावून घेतली. माजरीन पण नाही, खारीचं वेगळं तूप येतं. तुम्ही जर गेलात ना बेकरीत, जिथे बेकरीचं सामान भेटतं त्यांच्याकडे गेलात आणि सांगितलं की खारीचं तूप द्या, तर बरोबर तुम्हाला ते देणार. ते तुम्हाला 200 ग्राम 1 किलो हे असं आपण पॉकेट बनवतो ना त्याप्रमाणे त्याचं घडी करायची असं. आणि परत हे फक्त 2 वेळा करायचं. आता याला मी एक कपडा घेतला स्वच्छ, त्याच्यामध्ये ठेवून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. फ्रीझरमध्ये नाही, फक्त 10 मिनटं ठेवणार मी खाली. आणि परत 10 मिनिटांनी मी हे पिठाचं
पिठाला तूप लावून आतमध्ये ठेवलेलं, फ्रीजमध्ये ठेवलं होतं. त्याला 10 मिनिटं झाली. आपण त्याची घडी अशी घातली ना, तर पण हे असं उभं घ्यायचं. म्हणजे त्याच जिकडनं घडी घातली त्या बाजूने नाही, दुसऱ्या बाजूने विरुद्ध बाजूने आपण हे पिठाचं हे घ्यायचं. पण अशी आडवी घातली ना, तर आपण आता शिकडनं उभ्याच याच्यामध्ये घेणार. आणि परत सांगते की तुम्ही घरचं तूप किंवा डालडा वगैरे वनस्पती वापरू नका. ह्याचं जे पप माजरी असतं ना, ते तुम्हाला बाजारात भेटेल किंवा कोणत्याही बेकरी शॉपमध्ये, डीमार्टमध्ये वगैरे भेटेल. क्राफ्ट मार्केटला तर तुम्हाला 100% भेटणार. आणि खूप महाग पण नाही आहे. 2 कप पिठामध्ये आणि ह्याच्यात आपण परत म्हणजे कमीत कमी अर्धा किलो खारी बनवू शकतो. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि दुसरं की सहसा तुम्ही ओव्हनमध्येच बनवा. मग जर तुमच्याकडं ओव्हन नसेल तर तुम्ही कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये बनवा. नाही तर सहज 100 ओव्हनमध्ये जितकी सुंदर खारी होते तशी पातेल्यात येतात आणि गॅस पण आपला खूप वाया जातो. हे बघा, मी सगळीकडनं अशी सारख्या प्रकारे पोळी लाटून घेतली आहे. जाड पातळ अशी ठेवू नका, सगळीकडनं सारखी घ्या. म्हणजे काय होईल, तुमची खारी एकदम परफेक्ट बनेल. मधून पण लाटून घ्या बरोबर. काही जास्त मेहनत लागत नाही खारी बनवायला, खूप सोपी आहे. तुम्ही पाहिजे तर तुम्ही एकदा पण लावू शकता इथून, पण मी 2 वेळा लावलं. थोडं थोडं करून संपूर्ण 100 ग्राम हे माजरीन होतं. पॉपपेस्ट्रीचं त्याला तूप म्हणतात, माजरीन नाही. माजरीन वेगळं येतं, ते केक बिस्किट याच्यामध्ये वापरतात. आणि बेकरीचं त्याला युनिफॉर्म म्हणतात. युनिफॉर्म म्हटलं ना तर कोणी पण देतील तुम्हाला सहज. किंवा खारीचं तूप बेकरीमध्ये. घरचं तूप वापरू नका, नाहीतर तुमची खारी बरोबर अशी त्याच्या जे पापरूद आहे ना ते निघणार नाही. आणि तूप सगळीकडनं असं सारखं घ्या करून. सारखी सगळीकडनं पसरलं ना की खूप छान होते. आणि काही जास्त त्याला मेहनत लागत नाही. एकदम अगदी सोप्या पद्धतीनं आणि फटाफट होणारी अशी ह्या डोपासून तुम्ही गोड साखरेची खारी येते ना, ती हार्ट शेपची ती, किंवा जिरा खारी, मसाला खारी, एक डोपासून परत पॅटीसला पण अशाच प्रकारे पीठ मळून डो बनवतो. परत आपण याची असं हे आपण 2दा करणार आहोत. पॉकेट प्रमाणे याची घडी करायची अशी, आणि परत एकदा ठेवायचं. आणि आता याच्यानंतर आपण काढल्यावर डायरेक्ट खारी कापायला घेणार आहोत. त्याला मी परत 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवते. परत आपण असं, तुमच्याकडे फ्रीजर नसला तर तुम्ही बाहेर पण ठेवू शकता असं पॉकेट करून. आणि आता आपण ही 2 वेळा ही प्रोसेस करायची. आणि आता आपण हे काढणार आहोत बाहेर 10 मिनिटांनी.
आपण जे पीठ फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्याला 10 ते 15 मिनटं झाली. अगर तुम्ही जास्त प्रमाणात करायचं असलं तुम्हाला खारी आणि तुम्ही याच्यापेक्षा जास्त पीठ घेतलं तर तुम्ही याच्यातलं पीठ अर्धा डो काढून त्याचं कापून सुरीने, माझ्याकडे एक कटर होतं म्हणून मी याने कापते. तुम्ही सुरीने पण कापून बघा किती छान पापरुदे सुटलेले आहेत. आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर घड्याबरोबर घातल्या की छान येतं. आता आपण खारी बनवायची. हळू हळूहळू लाटायचं, नाही तर मग आहे ना त्या घड्या आहे ना त्या दाबल्या जातात. हळू हाताने पीठ अशी पोळी लाटून घ्यायची आणि सगळीकडे सारखी घ्यायची, म्हणजे काय होईल सगळी खारी आपली बरोबरी होईल. तुमच्याकडे जर मोठा प्लॅटफॉर्म असेल किचनचा मोठा, त्याच्यावर लाटलं तर खूपच चांगली मला लाटायला जमेल. आपली चपाती लाटून झाली आहे. तुम्ही बघू शकता पोळीपेक्षा थोडीशी जाडी घ्यायची, एकदम पातळ करायचं नाही, नाहीतर मग त्याचे पदर सुटणार नाहीत. सारख्या प्रमाणामध्ये अशी कापून घ्यायची. अगर तुम्हाला याला वेगळे वेगळे शेप द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता त्याला, किंवा याची पॅटीस वेगवेगळ्या प्रकारची व्हेज पॅटीस किंवा मटन पॅटीस सगळं करू शकता. आपल्याला पाहिजे तशा आपल्या पसंतीनं तुम्ही आकार देऊ शकता. म्हणजे एकदम चपातीच्या थोडंसं जाडं ठेवायचं, जास्त नाही, नाही तर मग खूप जाडं होईल.
सुकल्याची पण खारी बनवू शकतो याची. हो करायची. पण ही सर्व अशी ट्रेमध्ये ठेवली आहे. तर आपण ओव्हन गरम करायला ठेवू. अगर तुम्हाला कढईमध्ये ठेवायचं असेल तर कढई पहिली प्रीहीट करायची. गॅस असा फास्टवर ठेवायचा आणि नंतर ओव्हन मी प्रीहीट करणार आहे कमीत कमी 5 मिनिटासाठी. तुम्ही पाहू शकता ओव्हन प्रीहीट झालेलं आहे आणि मी आता ट्रे 10 मिनिटासाठी एकदम हायवर ठेवत आहे. 10 मिनिटानंतर आपण प्रीहीटवर खाली ठेवली होती. बघू शकता त्याचे कसे पापुत्रे खुलले, त्याला कलर आलाय. आता आपण काय करणार आहोत की 10 मिनिटं आपण एकदम स्लोवर ठेवणार आहोत. एकदा त्याला खारीला रंग आला ना लाल कलरचं असं, त्याचे की बारीक करायचं. आता आपण एकदम स्लोवर ठेवली आहे 10 मिनिटं. आपण 10 मिनिटाने परत बघू. यही कहा था मैंने प्रवीण साठे कि ये प्यार है, ये कैसा प्यार है जो किसी की जान ले लेता है.
मेरे पूरे पुलिस पाहू करियर में शकता ये मेरे लिए ही सबसे खारी चैलेंजिंग कमीत कमी 20 मिनिटांनी किती चांगल्या प्रकारे केस में विक्टिम को कुरकुरीत झालेली आहे. दस्तक मिल रही थी हे बघा घर में पति जिसको आवाज बहन कहता था उसके पीछे पूरे हं? परिवार को छोड़ छाड़ कर लग गया था और घर के बाहर विमला पर गोली फेंकी जाना उसको ट्रक से उड़ाने की कोशिश करना बड़े बाजार में उस पर गोली चलाना जिसमें एक मासूम बच्ची मारी गई गरम आहे थंड झालं. हे बघा दस्तक ही आपली खारी 20 मिनिटामध्ये तयार झाली. तुम्ही नक्की घरी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धतीनं करू शकता घरच्या घरी खारी. बेकरीपेक्षा पण छान. आपण वेगवेगळे शेप देऊन याच्यामध्ये हा डो जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला, फ्रीझरमध्ये तुम्हाला पाहिजे तर 8-15 दिवस राहू शकतो आरामशीर. आणि नंतर पॅटीस वगैरे खारी बनवायच्या आधी एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये बटर पेपरमध्ये लपटून तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवू शकता. ज्या वेळेला करायचं त्यावेळेला 1-2 तास पहिलं काढून नंतर तुम्ही करू शकता. पाहू शकता 2 ट्रे खारी झालेली आहे. दुसरी एक मी करायला ठेवली. आपण नक्की करून बघा आणि नक्की सगळ्या टिप्स फॉलो करून केली तर खूपच छान होईल. धन्यवाद. 2 कप मैद्यामध्ये आपण परत भरून खारी बनवली आहे. आपणही नक्की करून बघा. अगदी सोप्या आणि झटपट होणाऱ्या पद्धतीने मी दाखवत आहे. आपण नक्की सर्व स्टेप फॉलो करून खारी बनवा.